ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं सद्गुरुनाथ महाराज. माऊलींचे चरणी साष्टांग प्रणिपात करून उपस्थित मात्र भ्रातृवृंद, मला इथं आपल्या प्रवचन सेवेसाठी आमंत्रित केलं. ताई माझ्याकडे आल्या होत्या आणि याल का विचारलं. म्हणलं तो तुमचा हक्क आहे आणि सेवा करण्यात मला आनंद. हे जर आपण पाहिलं आणि हे जर आपण जाणलं, प्रत्येक जीव आज धडपडतोय. कोणालाही जर विचारलं, कदाचित प्राण्यालाही जर कधी बोलता आलं, तू कशा करता करतोस, कशा करता जातोस, तर प्रत्येकाचं उत्तर एकच आहे, वेगळं येणारच नाही. मला सुख पाहिजे, आनंद पाहिजे. तसं सुख आणि आनंद या दोन शब्दामध्ये फरक आहे. सुख हे विषयेंद्रिय संयोगातून निर्माण होणार असतं आणि आनंद हा आपल्या आतच असतो. तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे, तुझं आहे तुझं पाशी तरी जागा चुकलाशी. तो आनंद आपल्यातच आहे. आणि परमात्म्याचं नाव तरी परमात्मा दुसरा कुठला नसो तर सच्चित आनंद स्वरूप, म्हणजे सत चित आणि आनंद हे परमात्म्याचं स्वरूप आहे. सत म्हणजे त्याचं अस्तित्व आहे म्हणजे सत आहे. चित म्हणजे तो ज्ञान स्वरूप आहे आणि तो आनंद स्वरूप आहे. त्यापैकी तो आहे हे ठीक आहे, तो आहे, तो ज्ञान स्वरूप आहे, तो सगळं जाणतो, तेही ठीक आहे. या दोन्हीपेक्षा आनंद स्वरूपता जी आहे ती अधिक महत्वाची वाटते. कारण आपल्याला प्राप्त काय करायचंय, तो आनंद प्राप्त करायचा. आणि जीव देखील सत आहे, चित आहे, पण आनंदाचा त्याच्यामध्ये आनंद आहे, पण आनंद लेश आहे, आनंदाचा अंश आहे. सच्चित त्याच्यामध्ये सत्ता आहे आणि ज्ञान आहे. अल्पज्ञान आहे पण ज्ञान आहे. आणि प्रकृती ही सत आहे, फक्त तिला अस्तित्व आहे. तिच्यामध्ये चेतनाही नाही आणि आनंदही नाही. म्हणून ही जे तीन महत्वाचे तत्व आहेत, पुरुष, प्रकृती आणि परमात्मा, त्यापैकी आपण जे मधलं तत्व आहे, जीव तत्व, पुरुष तत्व, याचा आनंद का हरवलेला आहे? आपण प्रकृतीच्या अधीन झालेलो आहोत. प्रकृतीतून सुख घेत असतो, म्हणून परमात्म्याच्या आनंदापासून आम्ही वंचित झालेलो आहे. करायचं एवढंच आहे की प्रकृतीकडे असलेलं आपलं तोंड फिरून परमात्म्याकडे करायचं, बस. आनंदच आनंद आहे. आणि आनंद कुणाला नकोय? आनंद प्रत्येकालाच पाहिजे, पण दिशा चुकलेली आहे. का चुकलेली आहे? विषय सुखापासून मिळणारं जे सुख असतं ते तात्कालिक असतं, ते तुरंत मिळतं, ताबडतोब मिळतं, पण जास्त काळ टिकत नाही. आणि परमात्मा प्राप्तीचा आनंद ते साधनेनं, प्रयत्नानं मिळवावा लागतो. तो तात्कालिक मिळत नाही, आपल्याच जवळ आहे, पण अविद्येचं आवरण आहे वर, म्हणून तो आपल्याला तात्काळ भासत नाही. त्याच्यासाठी परमार्थ करावा लागतो. म्हणून प्रपंचामध्ये सत्ता, संपत्ती हे सगळं मिळणं खरं तर हा प्रारब्धाचा भाग आहे आणि परमार्थ साधना हा प्रयत्नाचा भाग आहे. पण आपण समजतो की प्रयत्नानं संपत्ती मिळेल आणि प्रारब्धानं परमेश्वर मिळेल. परमेश्वर प्रारब्धानं मिळत नसतो, तो साधनेनं, प्रयत्नानंच मिळत असतो. कदाचित संपत्ती, सत्ता ही प्रारब्धाने मिळू शकते आणि मिळतेच, कारण प्रारब्ध कर्मानां भोगादेव क्षयः. प्रारब्ध कर्म आम्ही पूर्ण भोगल्याशिवाय त्याला गती नसते. मग पुण्याचं असेल किंवा पापाचं असेल, पुण्य हे देखील बंधनाचं कारण आहे. पाप तर आहेच आहे. पाप ही लोखंडाची साखळी असेल तर पुण्य ही सोन्याची साखळी. पण पुण्य म्हणून जर आपण काय केलं तर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम भज गोविंदम गोविंदम भज मूढमती. तर पुन्हा पुन्हा मातेच्या उदरामध्ये पुण्य जरी केलं तरी ते पुण्याचा उपभोग घेण्यासाठी आपल्याला जन्म घ्यावाच लागेल.
म्हणून पाप पुण्याच्या धर्म अधर्माच्या पलीकडे जावं लागेल. जसे की कठोपनिषदामध्ये नचिकेत्याला यमधर्मानं पुष्कळ असे आकर्षण दाखवले, पण यमधर्माला नचिकेत्यानं काय मागितलं? जानामि धर्मम जानामि अधर्मम. मी धर्मही जाणतो आणि अधर्मही जाणतो. या धर्म अधर्माच्या पलीकडे असलेलं जे आत्मज्ञान आहे ते मला प्राप्त करायचं, ते तुझ्याकडून घे. एका वरानं नचिकेत्याला तुला पहिला वर मागितला की माझे आई वडील माझ्यावर जे उद्दालक ऋषी आहेत, रुष्ट आहेत, त्यांना प्रसन्न होऊ दे, हा पहिला वर मागितला. दुसऱ्या वरानं यज्ञयागाचं हे जे ज्ञान आहे ते मला दे, तेही मागितलं. दोन्हीला तथास्तु म्हणाले यमधर्म. तर तिसरा जो वर मागितला की मला आत्मतत्वाचं ज्ञान दे, तर त्यावेळी यमधर्म त्याला म्हणाले की इमा रामा सरथहा सतूर्या नहिद्रसा लंभनीया मनुष्यही आभिर्मत परिचारयस्व. ह्या स्वर्गलोकामध्ये सगळे जे उपभोग आहेत हे अशा प्रकारचे सुंदर अशा प्रकारचे रथ वाद्य अप्सरा ह्या सगळ्या काही तुला देतो, पण आत्मतत्वाचं ज्ञान मात्र मला तू मागू नको. पण ज्यावेळी नचिकेता ऐकतच नव्हता त्यावेळी नचिकेताला आत्मतत्वाचं ज्ञान द्यावं लागलं आणि ते कठोपनिषद आहे. आणि भगवद्गीता ही सगळ्या उपनिषदांचं सार आहेच आहे, विशेषतः कठोपनिषदामध्ये जे आत्मतत्वाचं वर्णन आहे, न जायते म्रियते वा न कश्चिन, म्हणजे असं जो जन्मतही नाही आणि मरत नाही, न विपश्चित कुतायम, किंवा इथे दिसावे नैनम दहती पावक न चैनम क्लेदेन त्या पोर शोषेती मारुत, हे जे वर्णन आहेत कठोपनिषदातले जशाला तसे श्लोकामध्ये थोडासा भेद करून आले. म्हणून उपनिषदांचं सार ही भगवद्गीता आहे. भगवद्गीतेवरची टीका म्हणजे ज्ञानेश्वरी खूप महान आहे. कारण म्हणजे असं म्हटलं जातं की असं साहित्य पुष्कळ आहे, काव्य पुष्कळ आहे, पण ज्या काव्यामध्ये तत्वज्ञान आहे अशा प्रकारचं जे तत्वज्ञान आहे, वाचे बरवे कवित्व, कवित्वे रसिकत्व, रसिकत्वे परतत्व स्पर्शू. वाचेपेक्षा रसिकत्व चांगलं, रसिकत्वापेक्षा कवित्व असणं अधिक श्रेष्ठ आहे, आणि कवित्वे परतत्व स्पर्शू, त्या परतत्वाचा स्पर्श होणं हे अधिक महत्वाचं आहे. ते साहित्याचं काव्याचं ते उद्दिष्ट आहे. केवळ बौद्धिक ज्ञान वाढवून आपल्याला काही प्राप्त होणार नाही. बौद्धिक ज्ञान वेगळं, ते बुद्धीतलं ज्ञान वेगळं, आणि परमात्म ज्ञान प्राप्ती करणं ते वेगळं. म्हणूनच मुंडकोपनिषदामध्ये अंगिरा ऋषींना शौनकांना प्रश्न विचारला. अंगिरा ऋषी गेले की कस्मिन्नु भगव विज्ञाते सर्वमिदं विज्ञातं भवति, की काय जाणल्यामुळं मला हे सगळं काही जाणता येईल. ज्यावेळी अंगिरा ऋषींना शौनकांना प्रश्न केला त्यावेळी त्यांना जे उत्तर दिलं, द्वे विद्ये वेदितव्ये इतिहस्म पराच एव अपराच. परा आणि अपरा अशा दोन प्रकारच्या विद्या असतात. परा कुठली आणि अपरा कुठली, तर त्यापैकी सांगत असताना तत्र अपरा ही अपरा विद्या ह्या आहेत कुठल्या, आपल्याला आश्चर्य वाटेल, म्हणजे कनिष्ठ. परा म्हणजे श्रेष्ठ आणि अपरा म्हणजे कनिष्ठ. अपरा विद्येमध्ये कुठल्या कुठल्या विद्या आहेत? तत्र अपरा ऋग्वेद यजुर्वेद सामवेद शिक्षा कल्प व्याकरणम निरुक्तम छंद ज्योतिषम. ऋग्वेद यजुर्वेद सामवेद शिक्षा कल्प व्याकरण निरुक्त छंद ज्योतिष ही सगळे त्या अपरा म्हणजे कनिष्ठ विद्येमध्ये येतात. या साऱ्या कनिष्ठ आहेत. मग श्रेष्ठ विद्या पराविद्या कुठली, तर शौनकांना अंगिरांना सांग अथ परा या तत् अक्षरम अधिगम्यते. ज्या तत्वज्ञानामुळे ज्या सद्गुरूंच्या कृपेनं त्या परतत्वाचा स्पर्श होतो, अनुभूती म्हणजे परमात्मा येतो, ती पराविद्या आहे आणि ती तू प्राप्त कर. हे बौद्धिक ज्ञान कितीही जरी वाढवलं, किती जरी वेद उपनिषद भगवद्गीता पाठांतर जरी केली तरी ती पराविद्या त्यातून प्राप्त होणार नाही. कदाचित अहंकारच निर्माण होऊ शकतो. तर हे साधन आहे. या साधनातून तुम्ही पराविद्येची जर प्राप्ती न केली तर त्यामध्ये उलट अहंकाराची प्राप्ती होऊन आपल्याला बंधनं वाढतात. म्हणून हे जे ज्ञान आहे, हे जे भौतिक ज्ञान आहे, त्याला साधन म्हणून घ्यायचं असतं. आणि म्हणून नारद भक्ती सूत्रामध्ये भक्तिरेव गरीयसी, म्हणून आपण जे भगिनी करता भक्तीचा जो मार्ग आहे तो अधिक श्रेष्ठ. तर भक्ती तत्वामध्ये अहंकार होत नाही, परमात्म्याची प्राप्ती जवळ होते. साधू कर्मयोगे ध्येय अधिकतरा, दृष्टीने सांगितले कर्मयोग याच्यापेक्षाही भक्ती श्रेष्ठ. त्या परतत्वाला शरण जाणं, ईश्वर प्रणिधान करणं. पातंजल महर्षींना देखील ईश्वर प्रणिधानाद्वारा समाधी प्राप्त करण्यासाठी यम नियम आसन प्राणायाम धारणा ध्यान समाधी अष्टांग योग आहे, साधना आहे, समाधी. पण या सगळ्यांच्या पेक्षा ईश्वराला समर्पित
प्रवृत्त व्हा, तुम्हाला ते अशा प्रकारचं योग मार्ग प्राप्ती, ईश्वराला समर्पित होणं हा सर्वात हा मोठा भाग आहे. पण हे ठीक आहे, हे ज्ञान बौद्धिक ज्ञान, अर्थात ज्ञान म्हणजे परमात्मा प्राप्तीचं अनुभूतीचं ज्ञान नाही. या बौद्धिक ज्ञान वेगळं आणि पराविद्या जी आहे ती प्राप्त करणं आणि त्याच्या माध्यमातून आनंद प्राप्त करणं ही वेगळी बाब आहे. आणि म्हणून अशा पद्धतीची पराविद्या आणि त्या पराविद्येतून आम्हाला हा आनंद प्राप्त करायचा आहे. तर मी सांगत होतो की प्रत्येक जीवाचं लक्ष हे आनंद प्राप्ती आहे. आणि म्हणून या आनंद प्राप्तीसाठी काय करावं लागेल, कशा पद्धतीनं जावं लागेल, तर त्या प्राप्तीसाठी आनंदच हे सगळं काही आहे. आणि म्हणून ते सुख कसं आहे, यम लब्ध्वा चापरम लाभे मन्यते नाधिकम ततः, जे प्राप्त झाल्यानंतर ह्याच्या मोठं काही पाहिजे असं वाटतच नाही. आणि म्हणून यस्मिन स्थितेन दुःखेन ते गुरेण विचारली, मोठ्यात मोठं दुःख जरी झालं तरी त्याच्यापासून विचलित होत नाही. अशा प्रकारची आनंदाची प्राप्ती आम्हाला पाहिजे. आणि ही आनंदाची प्राप्ती अविद्येच्या आवरणामुळे केवळ आपल्याला होत नाही. अविद्येचं आवरण आत्मतत्वावर आलेले आहे. पातंजल महर्षींनी म्हणून ह्या ज्या अविद्या सांगितलेल्या आहेत 5, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश, हे 5 क्लेश आहेत. ह्या 5 क्लेशांचं आवरण आपल्या आत्मतत्वावर आहे. या सगळ्यांची मूळ जननी ही अविद्या आहे, हे अज्ञान आहे. अविद्येची व्याख्या करत असताना पतंजली महर्षींनी सांगितले की अविद्या म्हणजे काय, आणि त्या शुची दुःखानात्मसून नित्य शुची सुखात्म ख्यातीर अविद्या. अविद्या म्हणजे काय, जे अनित्य आहे ते नित्य वाटणं, जे अपवित्र आहे ते पवित्र वाटणं, जे दुःखकारक आहे ते सुखकारक वाटणं, आणि जे अशा प्रकारचे अनात्म आहे ते आत्म वाटणं, ही अविद्या. अनित्य कुठलं आहे, तर हे भौतिक वैभव, हे आमच्याकडे असलेलं जी काही वैभव आहे, धन आहे, संपत्ती आहे, सत्ता आहे, हे सगळं संपणार आहे आणि ते नित्य आहे असंच वाटणं, ही एक अविद्या. म्हणून धर्मराजाला यक्षानं जे प्रश्न विचारले होते त्यावेळी विचारलं होतं की या जगामध्ये सगळ्यात मोठं आश्चर्य काय, तर त्यावेळी यमधर्माला त्या धर्मराजानं त्या यक्षाला उत्तर जे दिले होतं, अहन्य हनी भूतानि गच्छन्ति यम मंदिरम शेषः स्थिरत्वम इच्छन्ति किमाश्चर्यम अतः परम. एकानंतर एक मृत्यूच्या मुखामध्ये जाते आणि तरीही जसं काय मी अमरत्वाचा पट्टा घेऊन आलेलो आहे अशा पद्धतीचं या जगामध्ये राहतात, याचं मोठं आश्चर्य कुठलं, ही अविद्या. म्हणून अनित्य जे आहे ते नित्य आहे असं वाटणं ही अविद्या. तो विपर्य आहे, ते विपरीत ज्ञान आहे. अशुची, जे अपवित्र आहे, हे जीवनातले जे भौतिक भोग आहेत, हे जीवनामधले भौतिक भोग हे अपवित्र असूनही पवित्र वाटणं, या भोगांच्या विषयी आसक्ती असणं, अपवित्रामध्ये पावित्र्याची भावना निर्माण होणं, ही एक अविद्या. अनात्मसु, जे अनात्म आहे, हा देह म्हणजे मी नाही, आत्मतत्वाच्या पेक्षा वेगळं काय आहे, त्या अनात्माच्या देहाशी आत्मत्वाची त्याच्यामध्ये आपण स्थापना करतो, हाच आत्मा आहे, हाच मी आहे असं वाटणं, अशा प्रकारची ती एक अविद्या आहे. आणि अभिनिवेश म्हणजे मृत्यूचं भय. खरं तर मृत्यूला भिण्याचं काही कारण नाही की मृत्यू म्हणजे काय, आपले जीर्ण शीर्ण झालेला देह ज्याप्रमाणे कपडे बदलतो त्याप्रमाणे तो बदलावा म्हणजे मृत्यू. आत्मा अमरच आहे. म्हणून वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरो अपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि ज्ञान संयाति नवानि देहि. ज्याप्रमाणे कपडे बदलावे त्याप्रमाणे हा देह बदलणं म्हणजे मृत्यू आहे. मृत्यूचं भय असण्याचं काहीच करणं, तो यमधर्म आहे, तो धर्म आहे. मृत्यूविषयीची जी भीती आहे, आणि भीती का वाटते, ज्या व्यक्तीनं जीवनामध्ये पुण्यकर्म केलेले, चांगले कर्म केलेले, त्याला भीती वाटणार नाही. पण ज्या व्यक्तीनं जीवनामध्ये पापकर्म किंवा वाईट कृत्य, अधर्माचं वागणूक ज्यानं चाललेलं आहे त्याला नक्कीच भय लागेल. जीवनामध्ये तो कितीही म्हणून मी संपत्तीसाठी सत्तेसाठी हे केलं, मृत्यूचं तर जाऊ द्या. बऱ्याच लोकांना आपण आम्ही पाहतो की अशा बेचैन असणाऱ्या लोकांना, ज्यांना कोणत्याही मार्गाने सत्ता आणि संपत्ती कळवलेली, त्यांना रात्री झोप लागत नाही, दिवसा जेवायला बसले तर भूक नसते. मग अशा प्रकारे मृत्यूच्या वेळी आम्ही जीवनामध्ये जे जे काय केलं त्याचा पूर्ण अशा प्रकारचा सारीपट आपल्या समोर उभा राहत असतो, आणि म्हणून मृत्यूचं भय त्याला असतं. आणि ज्यानं जीवनामध्ये नेहमी ईश्वर पूजा, ईश्वरार्पण बुद्धीनं कर्म केले, त्याला मृत्यूचं भय हे कधी वाटणार नाही. म्हणून भगवद्गीतेत जो श्रेष्ठ अशा प्रकारचा कर्मयोग त्यांना सांगितलेला आहे,
या भगवद्गीतेमधून वेगवेगळ्या आचार्यांना वेगवेगळा योग दिसला, तसा तिथं तर सगळाच योग आहे. पण ज्या प्रमाणात तिथं शंकराचार्यांना ज्ञानयोग दिसला, वल्लभाचार्यांना तिथं अशा प्रकारचा भक्तियोग दिसला आणि लोकमान्य टिळकांना त्यात कर्मयोग दिसला. पण मला तर असं वाटतंय की भगवद्गीतेची रचनाच ही कर्मयोगाच्या कथनासाठीच झालेली. कारण भगवद्गीतेची सुरुवात जर आपण पाहिली की ज्यावेळी अर्जुन रणांगण सोडून निघून जातोय की अशा प्रकारे म्हणतो, सीदंती मम गात्र आणि मुखम ते परिशुष्यती. सीदंती म्हणजे माझे गात्र शिथिल झालेले आहेत आणि म्हणून हे युद्ध न करता माझे बाप भाऊ गुरु सगळे समोर, त्यांना मी कसं मारू. आणि अशा प्रकारे तो रणांगणातून निघून जाण्याच्या, पळून जाण्याच्या तयारीत असतो. आणि म्हणून त्यावेळी भगवंतांना उपदेश त्याला कर्मपर केलेला आहे. पण भगवद्गीता ही मुख्यतः कर्मपर आहे. तू कर्म कर, सहजम कर्म कौंतेय सदोषम त्यजेत सर्वारंभा हि दोषेण धूमेन अग्निरिवा व्रतः. कर्म करता असताना ठीक आहे, थोडं वाईट थोडं पाप ते होतच असतं, म्हणून तो कर्म सोडून देतो. कर्मामध्ये कुठला तरी दोष असणारच असणार. जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कर. ज्याप्रमाणे जिथं अग्नी आहे तिथं धूर असतोच असतो. कुठलंही चांगलं कार्य, मी आज वैद्यकीय क्षेत्रामध्ये एखाद्या रुग्णाला बरं करत असताना कितीतरी रोगजंतू मला मारावे लागतात, मी ते पाप आहे का? नाही. एका श्रद्धेतून केलेलं त्याच्यामध्ये कुठला अशा प्रकारचा अंश जर असेल तर ते पाप नाही. किंवा शेती करत असताना बऱ्याच प्रकारच्या फवारण्या वगैरे कराव्या लागतात, कीटक जंतू मरतात, मग ते पाप आहे का? नाही. तर अशा पद्धतीनं कर्म करत असताना काही ना काही त्याचा अशा प्रकारचा सहजम कर्म करत असताना तू ते कर, मला पाप लागेल समजून तू सोडू नको. म्हणून भगवद्गीता हा प्रामुख्यानं कर्मयोगाचा सिद्धांत मांडणारी अशा प्रकारची गीता आहे. या कर्मयोगाच्या पायऱ्यात अर्थात की सुरुवातीला काय करायचं की सत्कर्म करा, चांगले कर्म करा. सत्कर्म करत करत मग निष्कामता त्यात येऊ द्या. चांगले कर्म आहेत माझे, पण याच्यात कुठली माझी इच्छा नाही, फळाची इच्छा नाही, निष्कामता आली पाहिजे. निष्कामतेच्या नंतर ईश्वरार्पण बुद्धीनं मी जे काही करतोय ते परमेश्वराचीच सेवा करतोय. शिक्षक असेल ते विद्यार्थ्यांना परमेश्वर समजलं पाहिजे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये वैद्यांना समोरचे रुग्ण म्हणजे हा परमेश्वराचं समजून त्यांची सेवा केली पाहिजे. किंवा ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपण जे जे कार्य करतो ते परमेश्वराची सेवा करून करणं म्हणजे ईश्वर प्रणिधान आहे. एखादा व्यवसाय करत असताना लोकांची पिळवण न करता आपलाही चरितार्थ चालावा आणि परमेश्वराची सेवा करावी, या उद्दिष्टानं केलेलं कर्म याला ईश्वर प्रणिधान म्हणतात. ज्याप्रमाणे कबीरानं मागितलं परमेश्वराला, परमेश्वरा दे, काय दे की मला एवढं दे की मीही उपाशी राहू नये आणि माझ्याकडे आलेला अतिथीही उपाशी देऊ नये. अशा प्रकारची थोडीशी या परमेश्वराकडून आणि ते मिळतच असतं. सेवा धर्म म्हणून त्यानं आपलं जर कर्म केलं तर ईश्वर प्रणिधान बनतो, तो कर्मयोग बनतो. आणि अशा प्रकारच्या कर्मयोगाच्या नंतर चित्तशुद्धी होत असते. कर्म का करायचं तर चित्तशुद्धीसाठी. आणि चित्तशुद्धी का करायची तर चित्तशुद्धी झाल्यानंतरच ज्ञानप्राप्ती होते. आणि ज्ञानप्राप्तीनंतर जे कर्म होतं हे सुरुवातीचं कर्म हे ज्ञानपूर्व कर्म आहे, कर्मयोग आहे. आणि ज्ञानोत्तर कर्म जे जनकाच्या बाबतीत होते ते ज्ञानोत्तर कर्म होतं. ज्ञान प्राप्त झाल्यानंतरचं जे कर्म असतं ती व्यक्ती ते कर्म करत नाही, तर परमेश्वर त्याच्या हातातून ते कर्म करून घेतं अत्यंत श्रेष्ठ प्रकारचं, ज्याला की संन्यास ज्याला म्हणतात. काम्यानाम कर्मानाम संन्यासम कवयो विदुः. काम्य कर्माचा त्याग करणं. आणि अशा प्रकारचे विशेषतः विदेही जनकाचंच उदाहरण दिलेलं जातं. ते शुकाचार्यासारखे विद्वान आणि व्यास महर्षी त्यांना सांगतात की तू जनकाकडे जाऊन ज्ञान प्राप्त घे. जनक ते क्षत्रिय राजा, शुकाचार्यांना वाटलं मी त्यांच्याकडे काय ज्ञान घेणार, मी एवढा विद्वान. तरीही तिथं शुकाचार्य जनकांच्या दरबारामध्ये गेले. जनकांना मुद्दाम विधी त्यांना बाहेर थांबवून ठेवलं. कथा आपल्या सगळ्यांना माहीतच असेल. म्हणजे बऱ्याच वेळानंतर मध्ये बोलवलं आणि असं मध्ये आत गेल्यानंतर जनकांच्या दरबारातले शिपाई धावत आले आणि बाहेर आग लागली असं पळत आले. तरी जनक अविचल अवस्थेमध्ये ठीक आहे, ज्याला काय सांगायचं होतं तिथंच बसून सांगितलं आपापलं कर्म करा. नंतर आग बाहेरच्या कक्षात आली तरीही जनक राजा हल्ले नाहीत आणि शुकाचार्य मात्र बाहेर पळत गेले, माझी लंगोटी बाहेर राहिलेली म्हणून. तर अशा प्रकारे जनकाची अवस्था ही शुकाचार्यांच्याही वरची, म्हणजे ते संन्यासी होते पण निष्काम कर्म
किंवा ज्याला की मी ज्ञानोत्तर कर्म ज्याला म्हणतात, ती जनक राजाची अवस्था होते. ती फार 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 पुढची अवस्था आहे. पण कमीत कमी आपण निष्काम कर्म, किंवा ईश्वर प्रणिधानाच्या यानं तरी कर्म करणं होणारच नाही असं नाही. प्रत्येकानं आत्मविश्वास ठेवला तर त्याला ज्ञान चित्तशुद्धी होईलच, ज्ञान प्राप्ती होईलच. आणि ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर अशा प्रकारचा म्हणजे आत्मविश्वास पाहिजे, परमेश्वरावर विश्वास पाहिजे. म्हणून जे कर्मयोगी ज्ञानोत्तर कर्म लोक व्यवहारामध्ये जे कर्म करताना जरी दिसत असले तरी परमेश्वराच्या हातातलं बाहुलं म्हणून त्यांचं कर्म चालत असतं. परमेश्वराच्या हातामध्ये त्यांचा रिमोट असतो. आणि अशा प्रकारे व्हायचं आपल्याला, अशी आपली इच्छा ठेवली पाहिजे. म्हणून जीवनमुक्त स्थिती, मृत्यूनंतर विदेह अवस्था आणि ही अशा प्रकारे जीवनमुक्त अवस्था, दोन्हीत काही फरक नाही. फक्त शरीर असतं म्हणून जीवनमुक्त म्हणायचं. शरीराचा त्याग झाल्याबरोबर ती विदेहमुक्त अशा प्रकारची अवस्था असते. म्हणून अशा प्रकारचा आनंद मला सांगायचा आहे की प्राप्त करण्यासाठी अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे क्लेश घालवले पाहिजे. योगशास्त्र, वेदांतशास्त्र, वेदांत शास्त्रामध्ये ज्ञानप्राप्ती म्हणजेच कैवल्य असं सांगितलं. फक्त सांगण्यामध्ये त्यांच्या शब्दामध्ये फरक आहे. ज्ञानप्राप्ती ज्ञानादेव तो कैवल्यम, ऋते ज्ञाना न मुक्ती. ज्ञानयोगाच्या मार्गामध्ये ज्ञानाशिवाय मुक्ती नाही असं सांगितलेलं आहे. तर योगशास्त्रामध्ये ज्ञानानं नाही, अविद्येच्या नाशानं कैवल्य प्राप्ती होते. ज्ञान प्राप्ती झाली ठीक आहे, तुम्हाला खूप ज्ञान आलं, पण जोपर्यंत अविद्येचा नाश होत नाही, आणि ज्ञान प्राप्ती झाल्याबरोबर अविद्येचा नाश हा होतोच होतो. आता अंधाराचा नाश किंवा प्रकाश याने दोन्ही एकच आहे एका अर्थाने, पण दोन्हीची शब्दरचना थोडी वेगळी. अविद्येचा नाश म्हणजे अंधकाराचा नाश, आणि ज्ञान प्राप्ती म्हणजे सूर्यप्रकाशाची प्राप्ती. मग हा भौतिक प्रकाश, हे भौतिक ज्ञान हे देखील आवश्यक हे आहेच आहे. कारण सूर्यप्रकाश आल्याशिवाय आपण ज्याप्रमाणे बाकी काही करू शकत नाही, हे ज्ञान देखील अशा प्रकारचं हे भौतिक ज्ञान हे आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी अत्यंत आवश्यक आहे. म्हणून अविद्येची निवृत्ती आपण केली पाहिजे. जोपर्यंत अविद्येची निवृत्ती झाली, करण्यातला आनंद हा प्रकट होतच होत असतो. आणि त्यावेळी बाहेरच्या सुखाची काही गरज आपल्याला भासत नाही. यत्तत् बुद्धिग्राह्यम अतींद्रियम, हे बुद्धिग्राह्य असलेलं सूक्ष्म बुद्धीनं प्राप्त होणारं अतींद्रिय अशा प्रकारचे जे सुख आहे, सुखच प्राप्त करायचंय पण ते अतींद्रिय. आपल्याला प्राप्त करण्याचं जे सुख आहे, आनंद आहे, ते कसं असावं, ते अत्युच्च प्रतीचं असावं. त्याची प्रत ही अत्युच्च असावी आणि त्याचा कालावधी हा अशा प्रकारे न संपणारा असावा, अनंत कालाचं असलं पाहिजे आणि अत्युच्च असलं पाहिजे. आणि अशा प्रकारचा आनंद प्राप्त करणं, आनंद प्राप्त करणं हा शब्द देखील चुकीचा आहे. कारण आनंद अशा प्रकारचा अभिव्यक्त करणं, आपल्या अंतःकरणामध्ये असलेला हा जो आनंद आहे, तो आनंद हा अभिव्यक्त आपल्याला करायचा आहे. म्हणजे या आनंदाच्या अभिव्यक्तीसाठी आम्ही जी साधना करायची असेल तुम्ही भक्ती मार्गाने जा, ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे. आमच्या भगिनींच्या करता भक्ती मार्ग हा अत्यंत चांगला आहे. किंवा ज्याला ज्ञानाची, भौतिक ज्ञानाची आवड असेल त्याने बौद्धिक ज्ञान प्राप्त करून जावं, किंवा ज्याला योग साधनेची आवड असेल त्यानं ध्यान, धारणा, समाधी या मार्गाने जावं. आणि एका व्यक्तीनं एकच मार्गाने जावं असं नाही. ज्यावेळी समजा मी कर्म करतो त्यावेळी कर्म मार्गाने जात असतो, ज्यावेळी मी आता आपल्याशी संवाद साधतोय त्यावेळी मी ज्ञान मार्गाने जात असेल, ज्यावेळी माझ्या शेतीमध्ये जातोय कर्म करतोय त्यावेळेस देखील कर्म मार्ग असेल, किंवा ज्यावेळी मी माझ्या घरामध्ये पूजा पाठ वगैरे करतो त्यावेळी भक्ती मार्गात असेल. म्हणजे एकानं एकच असा अर्थ नाही त्याला. प्रत्येकाच्या आवडीनिवडीप्रमाणे, प्रत्येकाच्या परिस्थितीप्रमाणे त्या त्या पद्धतीनं त्यांना उपासना करायची. पण परमेश्वरापासून एकही क्षण दूर न राहण्याचा प्रयत्न त्यानं केला पाहिजे. दूर तो नसतो. त्याची अनुभूती आणि ही चटक ज्यावेळी लागली, हे बाहेरचे व्यसन वगैरे आपण जे पाहतो ना, व्यसन का करतात तर त्या व्यसनामध्ये त्यांना सुख मिळतं, त्या व्यसनामध्ये त्यांना आनंद मिळतो, म्हणून ते व्यसनाधीन होतात. पण ज्यावेळी हे जे व्यसन लागेल ना अंतर्मुखतेचं, याची जर चटक लागली तर बाहेरचं व्यसन अत्यंत तुच्छ वाटेल, काहीच वाटणार नाही. पण एवढंच आहे, हे ताबडतोब मिळणार नाही. दारूची बाटली पिल्याबरोबर त्याचा काय परिणाम व्हायचा ते होईल. पण ही साधना करत करत हळूहळू असं अभिव्यक्त होत असतं. पण आपल्याला तेवढी सावकाश, तेवढा दम नसतो. म्हणून त्याच्याकरता शास्त्रावर विश्वास ठेवला पाहिजे. प्रत्यक्ष प्रमाण, अनुभव प्रमाण, आगम प्रमाण हे मुख्य 3 प्रमाण आहेत. प्रत्यक्ष प्रमाण प्राप्त व्हायला फार वेळ आहे आपल्याला, प्रत्यक्ष अनुभूती येणं.
पण त्याच्या पूर्वी शब्द प्रमाण म्हणजे शास्त्रांना जे सांगितलंय त्याच्यावर विश्वास ठेवून चाललं पाहिजे. आणि अनुमान प्रमाण, आता 3 प्रमाण कुठले ते प्रत्यक्ष म्हणजे आम्ही तुम्हाला समोर पाहतोय, डोळ्यांना दिसतंय. न्यायशास्त्रामध्ये सगळे प्रमाण सांगितले. हे प्रत्यक्ष प्रमाण, हे दिसतं, डोळ्यांना दिसतं, कानाला ऐकू येतं, चमडीला स्पर्श होतो, नाकाला गंध येतो, जिभेला गोड कटू, हे प्रत्यक्ष प्रमाण आहे. म्हणजे म्हणून काही चारवाक, नास्तिकवादी, बौद्ध हे फक्त प्रत्यक्ष मानतात. म्हणजे डोळ्याला दिसतं, कानाला ऐकतं तेच खरं, बाकी कुणा सांगितलेलं अशा प्रकारच्या शास्त्र प्रमाणावरती विश्वास ठेवत नाही. हे शास्त्र प्रमाण. आणि अनुमान, कुठेतरी आग लागलेली, धूर निघतोय, धुरावरून आपलं अनुमान की तिथे कुठेतरी आग आहे. किंवा नदीला आपल्या इथं पाणी आलं, पाऊस पडलेलाही नसला तरी आपलं अनुमान वर कुठेतरी पाणी पडलेलं आहे. म्हणजे पूर्व अनुमान आणि उत्तर अनुमान. तिथं पाऊस पडलाय म्हणून इथं पूर आलाय, इथं पूर आल्यावर पाऊस पडला असेल, किंवा आज इथं पाणी पडतंय म्हणून पुढचं अनुमान पुढे नदीला पूर येईल. ह्याला अनुमान प्रमाण म्हणायचं. शब्द प्रमाण आणि अनुमान प्रमाणानं जाणत जाणत आपल्याला प्रत्यक्ष प्रमाणानंही परमात्मा जाणता येतो. पण प्रत्यक्ष प्रमाण तेही बाह्येंद्रियाला नाही, तर ते आत्मतत्वालाच होत असतं. नायम आत्मा प्रवचनेन लभ्यो न मेधयान बहुना श्रुतेन यमे वैश्य भ्रमते तेन लभ्यस्तस्यैष आत्मा विवृणुते तनुं स्वाम. मुंडकोपनिषदानं सांगितले, हे आत्मतत्व नायम आत्मा प्रवचनेन लभ्यो, प्रवचन सांगण्यानं किंवा ऐकण्यानं हे आत्मतत्व लाभत नाही. नायम आत्मा प्रवचनेन लभ्यो न मेधया, तीव्र अशा प्रकारच्या बुद्धीनंही ते आत्मतत्व प्राप्त होत नाही. न बहुना श्रुतेनं, किंवा ऐकून ऐकूनही ते परमात्म तत्व प्राप्त होत नसतं. तर कसं पाहते, यम एष भ्रमते तेन लभ्यस्तस्यैष आत्मा विवृणुते तनुं स्वाम. ज्याच्यावर त्या परमात्म्याची कृपा होऊन स्वतः प्रकट होतो त्यालाच ते आत्मतत्व जाणता येतं. अशा प्रकारच्या बाहेरच्या भौतिक ज्ञानानं देखील ते जाणता येत नाही. पण परमेश्वराची त्याची कृपा कधी होईल, त्याला शरणागत होणारच. आणि म्हणून भगवद्गीतेत सांगितलंय की म्हणजे दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्या मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. ही एवढी दुर्गम अशा प्रकारची माया आहे, दैवी आहे, की तुम्ही कितीही प्रयत्न करून तुम्हाला ते प्राप्त होणे. माम एव ये प्रपद्यन्ते, जे मला शरण येतात त्यांनाच ते प्राप्त होईल. म्हणून भक्तिमार्ग, म्हणून हा भक्तिमार्ग सर्वापेक्षा श्रेष्ठ अशा प्रकारचा मार्ग. सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सगळा धर्म सोडून दे. धर्म म्हणजे आपला वागण्याचा हा धर्म नाही, की तुम्ही भौतिक धर्म ज्या अर्थानं तुम्ही काम करताय किंवा जे काही धर्म आहे त्या सर्व धर्मांना किंवा मान्यतांना, धर्म म्हणजे मान्यता आपण समजतो, परमेश्वर असा आहे, ह्या संप्रदायाच्या प्रमाणे हा असा आहे, द्वैत आहे की अद्वैत आहे की त्रैत आहे, हा बुद्धी छल जो आहे तो सोडून दे, सगळं सोडून दे. सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज, तू फक्त मला शरण आहे तरच तुला कळेल. ह्या वादाच्या भोऱ्यामध्ये फसून काहीच प्राप्त होणार नाही. म्हणून अशा प्रकारे आपण परमेश्वराला शरण जाणं हे सगळ्यात महत्वाचे, तरच आपल्या अविद्येचा नाश होईल. ही अविद्या. त्याच्यानंतर अस्मिता क्लेश. अस्मिता क्लेश काय, ही दृग दर्शन शक्त्योर एकात्मतेव अस्मिता. पातंजली उपनिषद. दृग आणि दृश्य, हे दृश्य समोर दिसते, हे दृश्य, तो आणि आत्मा हा एकच आहे असं वाटणं, बाहेरचा तो एक आहे असं वाटणं म्हणजे अस्मिता, म्हणजे अहंकार. दृग दर्शन शक्ती, त्याच्या पुढे जाऊन बाहेरच नाही तर माझं शरीर हे देखील मी आहे असं वाटणं. मी डोळ्यानं पाहतोय म्हणजे हा द्रष्टा आहे का? डोळ्यानं पाहतो म्हणून डोळा द्रष्टा नाही, डोळे ज्याच्यामुळे पाहतात तो द्रष्टा आहे. म्हणून केन उपनिषदामध्ये असं सांगितलंय की केनेशितम पतति प्रेषितम मन केन प्राण प्रथम प्रैतयुक्ती. ही परमेश्वर त्याला सद्गुरूला विचारली, कोणत्या शक्तीमुळे डोळे काम करतात, कोणत्या शक्तीमुळे कान काम करतात. तर त्यावेळी त्यांना सांगितलं, वाचो अवाचम सौ प्राणस्य प्राण प्रत्यस्माल लोकात अमृतः भवन्ति. म्हणजे डोळ्यांचा डोळा आहे तो, कानाचा कान आहे, जिभेचा जीभ आहे, या सगळ्यांच्या मागे असणारी जी शक्ती तो परमात्मा आहे. म्हणून परमात्मा या डोळ्यांना दिसू शकत नाही, ज्याच्यामुळे डोळे काम करतात तोच परमात्मा आहे. डोळ्यांना दिसण्याचा तो विषय नाही. ज्याप्रमाणे आपल्या घरात बल्ब आहेत, फॅन आहेत, त्या ती कोणत्या शक्तीवर काम करतात, जी विद्युत शक्ती ती आपल्याला दिसत नाही, पण विद्युत शक्तीवर सगळे काम करतात, मग तो परमात्मा आहे.
मग तीच एकच विद्युत शक्ती तिथं प्रकाशाचं काम करते, बल्बमध्ये इथं बोलत असताना ध्वनिक्षेपकाचं काम करते, फ्रीजमध्ये ते थंड करण्याचं काम करते, हीटरमध्ये गरम करण्याचं काम, ही एकच शक्ती ज्याप्रमाणे वेगवेगळे काम करते, एकच परमात्मा तत्वाची शक्ती तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मधून ती कार्य करत असते. प्रश्न हा निर्माण होतो नास्तिकांच्या बऱ्याच लोकांमध्ये, जर तो एकच परमात्मा हे सगळे काही करत असतो तर मग काही लोक वाईट वागतात, काही चांगले वागतात, मग हे परमात्माच करवतो का? याचं उत्तर काय? तर त्यावेळी सांगत असताना बुद्धी ही कर्मानुसारिणी आहे का कर्म हे बुद्ध्यानुसारिणी आहे, याचा आपल्याला वेध घ्यावा लागेल. ततस्तत विपाक अनुभूतीनेव अनुभूनानेव कर्मणा, ततस्तत विपाक अनुगुणानामेव अभिव्यक्तिर्वासनानाम, पातंजली योगसूत्रामध्ये की आम्ही कर्म काय करतो, ततस्तत विपाक, आम्ही जे पूर्वजन्मी अनंत जन्मीचे जे काही कर्म केलेले त्या कर्माचा जो विपाक आहे, त्या कर्माचा जो आशय बनतो, त्या कर्माचा जो साठा बनतो, त्या साठ्यावर जे काही संस्कार होतात त्या संस्काराला अनुरूप आपले कर्म होत असतात. म्हणून आपले कर्म करण्यासाठी म्हणजे इलेक्ट्रिसिटी ही आपल्या लाभासाठी आहे. जर तुम्ही जाऊन करंटला हात लावाल त्याचा परिणाम का होईल, त्याचा उपयोग कसा घ्यायचा हे आपल्याजवळ ना. त्यांना हात लावून मरायचंय का त्याच्यापासून हे सगळं सामर्थ्य हे आपण ठरवायचं. म्हणून परमात्मा शक्ती फक्त शक्ती देत असते आणि तुमच्या पूर्वजन्मीच्या कर्मानुसार, या जन्मीच्या कर्मानुसार, कर्मानुसारिणी जी बुद्धी असते त्या कर्माच्या अनुसारच बुद्धी होते आणि पुन्हा बुद्धीच्या अनुसारच कर्म होतं. म्हणून बुद्ध्यानुसारिणी कर्म, पुन्हा जशी बुद्धी तसे कर्म, कर्म तशी बुद्धी, बुद्धी तशी कर्म, हे चक्र हे चालत राहतं. मग प्रश्न असा निर्माण होईल, एखाद्या व्यक्तीचे जर वाईट कर्म असेल तर त्याचं हेच चक्र चालत राहणार, त्याला चांगली बुद्धी कधी होईल किंवा नाही. पूर्वजन्मीच्या कर्मामुळे जर वाईट असतील तर वाईटच बुद्धी, वाईट तसा नाही. प्रत्येकच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराने एक विवेक ठेवला. विवेक म्हणजेच परमात्मा, सत बुद्धी विवेक. आपण जे काही काम करत असतो ते बाहेर पाहून करत असतो, आपला लाभ कशात आहे ते पाहून करत असतो. पण जो विवेक जर जागृत ठेवला, तुम्ही काय करता हे विषयी तुम्ही जर जागृत राहिला, एका त्रयस्थाच्या भावनेतून तुम्ही राहिलात, तर मी काय करतो याच्याकडे सतत जर पाहत राहिलात, हा विवेक जर जागृत झाला तर तुमच्या कर्माप्रमाणे जरी बुद्धी प्राप्त झालेली असली तरी या बुद्धीपेक्षा विवेक श्रेष्ठ आहे. आपण त्या विवेकाचं, त्या परमात्म्याचं ऐकतच नाही. विवेक सांगतो की हे तू करू नको, पण बुद्धी सांगते कर, मन सांगते कर, म्हणून आपण ते करतो. पण विवेक जागृत जर ठेवला, ही कर्मानुसार झालेली बुद्धी ही देखील नष्ट होऊन नंतर विवेक जागृत झाल्यानंतर सत्कर्माकडे प्रवृत्त होत असते. म्हणून अशा पद्धतीने द्रष्टा आणि दृश्य हे दोन एकच आहेत असं समजून जे वागतो, द्रष्टा वेगळा आणि दृश्य वेगळं. आम्ही दृश्य रूप झालेलो असतो, बाहेरच्या दृश्याशी एक रूप झालेला असतो. चित्रपटामध्ये अभिनय करत असताना त्या अभिनेत्याला जसं त्या पात्राबरोबर एकरूप व्हावं लागतं. त्याचा जर पात्र एखाद्या गरीबाचं असेल, ते श्रीमंत कितीही असला तर त्याला मी गरीबच आहे असं वाटून घ्यावं लागतं थोडा वेळ, किंवा श्रीमंत नसेल तरी मी श्रीमंतच आहे. जे काही पात्र आहे त्याच्याशी तो एकरूप होतो तरच ते पात्र ओढत असतं. कुठं? हे चित्रपटामध्ये, हे नाट्यगृहामध्ये. पण हा जो रंगमंच आहे, जीवनाचा रंगमंच, याच्यामध्ये हे जे तुम्हाला दिलेलं आम्हाला हे पात्र आहे, हे पात्र आहेत आपल्याला दिलेले. त्या पात्रामध्ये त्या पात्राशी एकरूप व्हावं लागत असतं. पण या रंगमंचावर अभिनय करत असताना ते पात्र वेगळं आणि मी वेगळा, एकरूप झालं की संपलं. दृक दर्शन शक्तीची एकरूपता झाली. हे फक्त मला पात्र दिलेले, माझा त्याच्याशी काही संबंध नाही. ही द्रष्टा आणि दृश्य याच्याशी विलग झालं पाहिजे. योग त्यालाच म्हणतात. मी पाहतोय, मी करतोय, मी कर्म करतोय, एकरूप झालं की संपलं. आत्मा नर्तक, शिवसूत्रामध्ये सांगितलं, आत्मा काय नर्तक आहे. नर्तक नाचत असताना तो अभिनय करतो, बाकी त्याच्याशी एकरूप होत नाही. तसं आपला आत्मा हा नर्तक आहे. आत्मा नर्तक. शिवसूत्रामध्ये काश्मीरी शैव पंडितांचे शिवसूत्र आहेत, अभिनव गुप्ताचं. त्या शिवसूत्रामध्ये वेगवेगळे फार चांगले सूत्र आहेत. ही आत्मा हा नर्तक आहे. तर आपण या बाहेरच्या कधी त्रयस्थाच्या भावनेतून आपण कर्म केलं पाहिजे. तुम्ही काय करताय मला दिसते, तुम्ही काय करताय दिसते, पण मी काय करतोय मला दिसत नाही, असं दिसणं वेगळं. प्रत्येक क्षणाला जागृत राहून मी काय करतोय, आता मी काय करतोय एवढंच नाही तर माझ्या मनात कुठला विचार यायला, माझ्या मनात भावना कुठली आली, सदोदित पाहत राहिले पाहिजे, सदोदित पाहत राहिले पाहिजे त्रयस्थाच्या भावनेतून. म्हणजे हे द्रष्टा
आणि दृश्य यांचं वेगवेगळं होणं हे आम्हाला अभिप्रेत आहे. द्रष्टा आणि दर्शन एकच होणं म्हणजेच अस्मिता आहे, म्हणजेच अहंकार आहे. अविद्या अस्मितानंतर राग द्वेष आणि अभिनिवेश. राग म्हणजे काय? एखाद्या विषयाचा उपभोग घेणं म्हणजे राग नाही. उलट भगवद्गीतेत काय सांगितलंय की धर्मा अविरुद्ध भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ. जो धर्मसंमत काम आहे, धर्मसंमत, तो देखील मीच आहे. धर्माच्या मर्यादामध्ये अर्थप्राप्ती करणं, धर्माच्या मर्यादेमध्ये उपभोग घेणं आणि असं करत करीत मोक्ष प्राप्त करणं हा चतुर्विध पुरुषार्थ आहे. आणि म्हणून चालत असताना राग म्हणजे काय की त्यात आसक्त होणं. भगवद्गीतेत फार सुंदर श्लोक आहे. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषु उपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधो विजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यते. सुरुवात कुठून होते? ध्यायतो विषयान् पुंसः. विषयाचा उपभोग ते धर्मसंमत असेल तर, धर्मसंमत असेल तर तो वाईट नाही, पण ध्यायतो की पुन्हा मला परत परत तेच पाहिजे असतं. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषु उपजायते. आणि त्याच्यामध्ये राग जो निर्माण होतो, त्याच्यामध्ये आसक्ती निर्माण होते. संगस्तेषु उपजायते, संघात संजायते काम. त्या संघामुळे मनुष्याची इच्छा होते मी प्राप्त करीन. कामात क्रोधो विजायते, आणि ती प्राप्ती न झाल्यामुळे त्याचा क्रोध प्रकट होतो. क्रोधात भवति सम्मोह, आणि क्रोधामुळे बुद्धीला संमोहन पडतं आणि बुद्धी भ्रंशात प्रणश्यते. आणि या मोहामुळे बुद्धीचा भ्रंश झाल्यामुळे त्याचा नाश होतो. म्हणून कुठल्याही व्यक्तीचा जर नाश व्हायचा असेल तर अगोदर त्याची बुद्धी नष्ट होते. आणि बुद्धी का नष्ट होते आता सांगितलं, आसक्तीमुळे. आणि त्याला राग म्हणतात. पतंजली योगसूत्रामध्ये सुखानुषयी राग, मला प्राप्त झालेला सुख मला पुन्हा पुन्हा मिळावं असं वाटणं म्हणजे राग आहे. दुःखानुषयी द्वेष. द्वेष म्हणजे सर्वसाधारण आपण कोणाचा तिरस्कार करतो त्याला द्वेष म्हणतो, तसा अर्थ नाही. द्वेष म्हणजे दुःख. दुःखानुषयी द्वेष. मला काहीतरी आजार असला, मला काहीतरी त्रास झाला, परिस्थितीमुळे झाला, कुणामुळे झाला, तर हे दुःख मला पुन्हा नको नको असं वाटणं म्हणजे द्वेष आहे. मला झालेलं सुख पुन्हा पुन्हा असावं वाटणं म्हणजे राग आहे. आणि मला झालेले दुःख पुन्हा मला मिळूच नाही असं वाटणं म्हणजे द्वेष आहे. सुखानुषयी राग हा, दुःखानुषयी द्वेष हा. आणि नंतर अभिनिवेश पाचवा. स्वरसवाही विदुषो अपि तन्मनुबंधो अभिनिवेश. पतंजली सूत्रामध्ये स्वरसवाही विदुषो अपि, विद्वानांनाही जो सुटला नाही, स्वरसवाही जन्म जन्मांतराने आलेला जो क्लेश आहे, तन्मनुबंधो अभिनिवेश. जन्म जन्मांतराने आमच्यात जो आलेलं हे भय मृत्यूचं, त्याला अभिनिवेश म्हणतात. आता उदाहरणार्थ, लहान मुलाला काय माहिती मृत्यू काय काय नाही, तरी काहीतरी वाजलं की तुझं भीतो ना. तू काय भेटतो त्याला काय माहिती मृत्यू काय आहे ते. त्याचे संस्कार पडलेले जन्म जन्मांतराचा मृत्यू, तिची जी भीती मनामध्ये बसलेली. मृत्यू म्हणजे नेमकं काय त्याला माहित नाही, पण मृत्यूचं भयाचे संस्कार रूपाने त्याच्या मनामध्ये बसले, म्हणून त्याला अभिनिवेश म्हणायचं. कशाचं असेल, माझं काहीतरी वाईट होतं का त्याचा अभिनिवेश, किंवा असं काहीतरी होईल का अभिनिवेश. माणसाला अभिनिवेश फारसत होत असतो. उगीच सगळं काही चांगलं असलं तरी हे माझं जाईल का, सगळं काही व्यवस्थित असलं तरी अरे असं होईल का, जे अरे झालेच नाही, जे झालेच नाही त्याच्याविषयी कशाला चिंतन करताय. परमात्म्यानं व्यवस्थित ठेवलं ना. मग अशा प्रकारे ह्याला की अनामिक भीती म्हणतात. अनामिक काहीच नाही. कधी कधी झोपली सकाळी उठल्याबरोबर कशाची भीती वाटायली हे कळत नाही, कशाची काळजी म्हणतो विषयी समोर उपस्थित नाही की मला कशाची चिंता वाटते, मला कशाची काय, फक्त भीती. त्याला अनामिक भीती, ह्याला अभिनिवेश. कशाची भीती आहे, शब्द मागे विषयही नाही आणि भीती वाटणे, अनामिक भय, हा अभिनिवेश आहे. हा अभिनिवेश संपला पाहिजे. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे सगळे संपले पाहिजे. आणि हे संपवण्यासाठी काय केलं पाहिजे ते प्रतिप्रसव हे हा सूक्ष्म हा आणि ध्यान हे असतात प्रत्यय. ह्या ज्या वृत्ती आहे ह्या वृत्ती ध्यानानं संपवायच्या असतात. आपल्या मनामध्ये जे जे काही विचार येतात, कारण योग चित्तवृत्ती निरोध. हा योग म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध, म्हणजे चित्तवृत्तींना थांबवणं. आणि ध्यानानं म्हणजे विचारानं ह्या विचाराला थांबवायचं असतं. या योगाच्या साधनेमध्ये ज्या पायऱ्या आहेत, कर्मयोगाच्या साधनेतल्या जसं मी सांगितल्या तशा योगामध्ये काही पायऱ्या आहेत.
यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी अष्टांग योग हा विषय नाही. हा म्हणजे निम्न जो अभ्यासक आहे साधक आहे त्याच्यासाठी कमीत कमी जीवनामध्ये सगळं पालन केलं पाहिजे. 5 यम अहिंसा सत्य असते ब्रह्मचर्य अपरिग्रह 5 यम आहेत. शौच संतोष तप स्वाध्याय ईश्वर प्रणिधान हे 5 नियम आहेत. संतोष म्हणजे आपल्याला जे जे काही मिळतं त्यात संतोष मानणं. संतोषात परम त्याच्यापेक्षा दुसरा आनंद नाही. तप म्हणजे जे जे काही जीवनामध्ये होतं ते सहन करणं म्हणजे तप. तपो द्वंद्व सहनम. जे जे मान अपमान सुख दुःख जे जे काही होतं ते सहन करणं म्हणजे तप आहे. स्वाध्याय म्हणजे स्वतःचा अभ्यासी करणं आणि स्वतःचा मी कसा आहे माझ्यात काय दोष आहे ते स्वतः पाहणं आणि कुणी सांगितले आणि आहे तर ते दूर करण्याचा प्रयत्न करणं याला स्वाध्याय म्हणायचं. स्वाध्याय म्हणजे फक्त अभ्यास हा नाही. ईश्वर प्रेमदान ईश्वरावर समर्पित यम नियम आसन म्हणजे आता आसन म्हणजे ठीक आहे पद्मासन सुखानं तर कमीत कमी आपण ज्या स्थितीत बसलोय एखादा तास तरी कमीत कमी बसता यावं तसं. ठीक आहे आता आमच्या काही भगिनींना मलाही माहिती आहे आता गुडघे वगैरे दुखतात ठीक आहे खुर्चीवर किंवा जसं काही ज्या ज्या काही स्थितीत बसलाय पद्मासनच गरज नाही. एक तासभर तरी न हालता बसता यावं. शरीर स्थिर झाल्याशिवाय ध्यान लागत नाही. कुठल्याही तुम्हाला जे अनुकूल असेल सुख असेल तसं बसा पण शरीर स्थिर झाल्याशिवाय ध्यान लागत नाही. म्हणून आसन म्हणजे काय वेगवेगळे उलटे सुलटे करा असं नाही पण एका आसनात बसल्यानंतर बसता यावं. प्राणायाम फार मोठमोठे आहेत तो वेगळा विषय. आपण नेहमी टीव्हीवर आजकाल पाहता त्याच्यामध्ये नाडी शोधन आहे कपालभाती आहे उज्जय आहे शीतकारी आहे शीतली आहे भस्त्रिका आहे. जेवढं जमत तेवढं अत्यंत आवश्यक आहे सध्याच्या काळामध्ये तर या करोनाच्या काळामध्ये. कारण आपण प्राणायाम करून आपल्या फुफ्फुसांचं सामर्थ्य वाढवलं तरच आपण त्या करोनापासून दूर राहतो. आणि जे नियमित अशा प्रकारचा प्राणायाम आसन करतात त्यांना करोना होणारच नाही. मी सांग तुमच्या फुफ्फुसाची रचना आहे की तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये फक्त तुम्ही 10% वापर करता त्याचा आणखी 90% तसा शिल्लक आहे. 50%च्या पुढे तुम्ही त्याचा वापर करा तुम्हाला हे रोग जंतूंचा प्रादुर्भाव होणार नाही. साधना म्हणून तर ठीक आहे भौतिक जीवनामध्ये देखील आसन प्राणायाम अत्यंत महत्वाचे केलेच पाहिजे. तरी नाडी शोधन केल्याशिवाय आपल्याला माहिती संध्याचे पहिले नाडी शोधन वगैरे केले पाहिजे. नाडी शोधन म्हणजे जर आपले म्हणजे गंगा आणि यमुना 2 नाड्या सूर्यनाडी आणि चंद्रनाडी जे चालत असतात कोणती तरी एक चालू असते आपल्या आता जर पाहिलं तर सूर्य म्हणजे उजवी चंद्र म्हणजे डावी. तर ज्यावेळी आपण नाडी शोधन करतो त्यावेळी दोन्ही नाड्या संतुलित होतात म्हणून त्यावेळी वेगळ्या सुषुम्ना नाडी ही कुंडलिनी जी आहे ही सुषुम्ना नाडीमध्ये प्रवेश करते. आणि असा अभ्यास करत करत योग्यांचा जो मृत्यू म्हणता येणार योग्यांचं जे परतत्वात विलीन होत असणं असतं ते ब्रह्मरंध्रातून होत असतं. शतम चैकाच हृदयस्थ नाट्यस्तासा मूर्धानम अभिनिस्त्रत एका तयोर्धमायन नम्रतत्वमेति विश्वंगन्या उत्क्रमणे भवन्ति. कठोपनिषदामध्ये ही सर्वसाधारण माणसाचा प्राण हा कानातून कुठे जात असतो पण योग्यांचा प्राण हा ब्रह्मरंध्रातून निघून जात असतो. मग त्याच्यासाठी साधना लागते. कुंडलीने जागृत करून सुषुम्ना नाडीमध्ये तिला आणावं लागतं. दररोज बसून करावं लागतं. मग ती नाडीचा प्रवेश अशा प्रकारे मूलाधार स्वाधिष्ठान मणिपूरक अनाहत विशुद्धी आज्ञा सहस्त्रार असं नाही समजायचं की हे आपलं काम नाही योग्य. आपण साधना केली परमेश्वराला शरण गेलं तर तुम्हाला हे प्राप्त पण तुमची त्याची निष्ठा पाहिजे आत्मविश्वास पाहिजे ही मी करीनच करीन. म्हणून अशा प्रकारच्या साधनेमध्ये आसन प्राणायाम प्रत्याहार कशाला म्हणायचं स्वविषया संप्रयोगी चित्त स्वरूपानुकार इंद्रिया प्रत्यय स्वतःच्या इंद्रियांना विषयापासून दूर करणं म्हणजे प्रत्याहार. पण काय होतं मी तुम्हाला ठरवलं की नाही हे काही अमुक खायचं नाही अमुक एक ऐकायचं नाही अमुक एक बाई हा पण ते ठीक आहे. पण भगवद्गीतेत याविषयी सांगितलं कर्मेंद्रियाने संयम्य जे असते मनसाचरण इंद्रियार्थान व्यूढात्मा मिथ्याचारस उच्यते. तुम्ही जर बाहेरून बळ नाटक म्हणून हे खायचं नाही ते मनात जर ते चिंतन चालू असेल तर काय होतं. सुरुवातीला करा ठीक आहे व्रत समजून पण जोपर्यंत मनामध्ये जर तुमचं येत असेल तर तो खरा संयम झालेला नाही. मन देखील तिकडे न झालं पाहिजे वित्रष्ण झालं पाहिजे. वैराग्याचे स्तर जे आहेत त्या वैराग्य परवैराग्य प्राप्त केलं पाहिजे. अपर आणि पर म्हणजे त्याच्यामध्ये उदासीन अशा प्रकारचं मन झालं पाहिजे. अपर वैराग्य म्हणजे जाणीवपूर्वक मन तिकडे जाऊ द्यायचं नाही. बळ ते करायला लागतं अगोदर
पण आत्मसाक्षात्कारानंतर अशी अवस्था प्राप्त झाली पाहिजे की मन ढकललं तरी तिकडे न जाणं, वित्रस्न वितराग विषम वाचित्तम, अशा प्रकारे वितराग जर व्हायचं असेल तर आचार्यांचं, आपल्या सद्गुरूचं नेहमी स्मरण करायचं, तर आपण हे वितराग होऊ शकतो. वितराग विषम वाचित्तम म्हणून प्रत्याहारानंतर मग हे बाह्यांग आहेत, आणि धारणा ध्यान समाधी ते अंतरंग आहेत. अवघड विषय जरी असला तरी आपल्याला कुठं जायचं हे माहिती पाहिजे. धारणा ध्यान समाधी अंतिम आहे. कुठं आपल्याला जायचंय, कुठं समजा मुंबईला जायचं ते ठरवलं पाहिजे आणि गाडीत बसलं पाहिजे. जाताना आंबेजोगाई केस बीड वगैरे काही लागतील, उतरून चहा पाणीपर्यंत ठीक आहे, तर गाडी निघून चालली ना आपण खालीच उतरून बसलो त्याला अर्थ. पण जीवनामध्ये व्यवहार करत असताना आपल्याला जायचंय कुठं हे जर आपण ध्यानात ठेवलं, धारणा ध्यान आणि समाधी हे महत्वाचे अंग आहेत. आजकाल चर्चा खूप चालते, मी योगा करतो. योगा काय? एकतर योग म्हणत नाही, योगा करतो. आणि यांचा योगा म्हणजे फक्त वाकड्या तिकडे उड्या मारणं म्हणजे योगा नाही, ते आसन एक भाग आहे त्याचा फक्त. तो आजकाल योगा करतो म्हणजे फक्त असा योगा नाही, तर धारणा ध्यान समाधी म्हणजे तत्र प्रत्येकतानता ध्यान, देशबंध चित्तस्य धारणा, आपलं मन कुठंतरी एकाग्र करणं हे धारणा आहे. तत्र प्रत्येकतानता ध्यानम, तिथंच मन सारखं ठेवणं म्हणजे ध्यान आहे. आणि त्याच्यानंतर समाधी म्हणजे त्याच्यानंतर आपलं ध्यान तिथून न हटता तदेवार्थमात्र निर्वासम स्वरूप शून्यमेव समाधी. अर्थमात्र चित्त ज्यावेळी अर्थमात्र होईल, चित्त स्वतःला पूर्णपणे विसरून जाईल आणि निर्भास होईल, चित्ताचं स्वरूपच विसरून जाईल, त्यावेळी त्याला समाधी म्हणजे स्वतःचं भानच ज्यावेळी राहणार नाही, अशा प्रकारची अवस्था ती समाधी. आणि म्हणून योग साधनेमधून ही प्राप्त करायची. तुम्ही ते भक्तीतून करू शकता, ज्ञानातून करू शकता, किंवा कुठल्याही अवस्थेत करून. म्हणून यमाचे अशा प्रकारे योगांगाचे हे नियम आपण पालन केले पाहिजे. आणि अशा प्रकारे ही अविद्या जर नाश करायची, ते आता सांगितल्याप्रमाणे ध्यान हे तद्वृत्तय, आपल्या वृत्तींवर नियंत्रण करण्यासाठी ध्यानाची आवश्यकता असते. वृत्तीवर नियंत्रण अशा पद्धतीनं आपण ठेवलं पाहिजे. आणि ध्यान हे तद्वृत्तय, ते प्रतिप्रसव हे सूक्ष्म. एका ठराविक काळानंतर, एका ठराविक अंतरानंतर आपल्याला करण्याची काही आवश्यकता भासत नाही, तर त्यावेळी परमेश्वर स्वतः आपल्या हृदयामध्ये, तो स्वतः साधक होऊन राहतो. परमात्मा आपल्या हृदयामध्ये एका विशिष्ट स्थितीनंतर साधक परमात्मा स्वतः आपल्यासाठी साधना करतो. ज्याप्रमाणे ज्यावेळी म्हणजे नामदेव महाराज कुत्र्याच्या मागे रोटी घेऊन धावतात किंवा असे सगळे प्रसंग सांगण्याची गरज नाही, त्यावेळी परमात्मा स्वतः त्याच्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये साधक होऊन बसलेला असतो. म्हणून अशा पद्धतीने ते प्रतिप्रसव हे सूक्ष्म. काही काळापर्यंत आपल्याला वृत्तीवर नियंत्रण करायचं आणि त्याच्यानंतर हे जे क्लेश आहे ते प्रतिप्रसव, हे आपोआप त्यांचा प्रतिप्रसव. प्रसव म्हणजे जन्म होणं आणि प्रतिप्रसव म्हणजे उलट जाणं. कापसापासून धागा झाला तो प्रसव आहे, धाग्यापासून कपडा झाला तो प्रसव आहे, त्याच्यापासून कपडा शिवला हा प्रसव आहे. पण हा उकलला, तिचे धागे काढले, धागा काढून कापूस काढला, हा प्रतिप्रसव उलटा. म्हणून आपलं जे शरीर जे निर्माण झालंय, हे जे 23-25 तत्व, हे जे 5 महाभूत, 5 तन्मात्रा, 5 ज्ञानेंद्रिय, पंचप्राण, मन बुद्धी अहंकार, प्रकृती तत्व, महत तत्व, पुरुष तत्व आणि परमात्मा तत्व, हे जे 25 तत्व आहेत. मागे 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 सरत प्रतिप्रसव होणं, हा प्रतिप्रसव व्हायला कधी सुरुवात होईल? साधना परिपक्व झाल्यानंतर पुन्हा काही न करता देखील आपल्या चित्ताचा प्रतिप्रसव ज्यावेळी होईल, त्यावेळी त्याला कैवल्य म्हटलं जाईल. पुरुषार्थ शून्यानाम गुणानाम प्रतिप्रसव कैवल्यम स्वरूप प्रतिष्ठावाचित शक्ती रीती. पतंजली योगसूत्रातलं शेवटचं सूत्र आहे. ही पुरुषार्थ शून्य झालेले जे गुण आहेत, सत्व रज तम, हे पुरुषार्थ त्यांचं कार्य सगळं संपलेलं आहे. पुरुषार्थ शून्य गुणानाम प्रतिप्रसव, त्याचा चित्ताचा प्रतिप्रसव जेव्हा होईल त्याला कैवल्य म्हणतात. किंवा द्रष्टा हा स्वरूपामध्ये स्थिर होतो, तदा द्रष्टु स्वरूपे अवस्थानम, स्वतःच्या ठिकाणी स्थिर झालेला त्याला कैवल्य म्हणायचं. शाब्दिक भेद बघा, इथे योगशास्त्रामध्ये प्रतिप्रसव पुरुषार्थ शून्य होण्याला कैवल्य म्हटले. तर सांख्य सूत्रातल्या पहिल्या सूत्रांना कपिल मुनींचं जे सांख्य सूत्र आहे, अथ त्रिविध दुःखात्यंत निवृत्तीरत्यंत पुरुषार्थ, हा त्रिविध दुःखापासून निवृत्त होण्यासाठी जो अत्यंत पुरुषार्थ, अत्यंत
त्याला मोक्ष म्हणलेले कैवल्य. आणि योगानं पुरुषार्थ शून्य होण्याला कैवल्य म्हणायचं एकच आहे, शून्य आणि आनंद एकच आहे. म्हणजे प्रकृतीचं कर्तव्य संपणं आणि परमात्मा तत्वामध्ये एकरूप होणं. अत्यंत पुरुषार्थ कशाला म्हणायचं? धर्म अर्थ काम मोक्ष हा चतुर्विध पुरुषार्थ आहे. मोक्ष प्राप्त करणं हा जो अंतिम पुरुषार्थ आहे त्यात सिद्ध होणं म्हणजे कैवल्य. कपिल मुनींना सांख्यामध्ये असं सांगितलंय. न्यायशास्त्रामध्ये गौतमांना काय सांगितलेले? दुःख जन्म प्रवृत्ती दोष मिथ्या ज्ञानानाम उत्तरोत्तरापाये तदनंतरापायात अपवर्ग. हा दुःख दूर करायचं ना, अगोदर मिथ्या ज्ञान आता सांगितलं अविद्या ते नष्ट करावं, मिथ्या ज्ञान. त्याच्यानंतर मिथ्या ज्ञानामुळे तुमची जी प्रवृत्ती झाली ती नष्ट केली पाहिजे. त्याच्यानंतर तुमच्या अंतःकरणाचे दोष निर्माण दूर केले पाहिजे, प्रवृत्ती दूर दिली पाहिजे, तर तुमचं जन्म दूर होईल, जन्म मृत्यूच्या चक्रात जाणार नाही. आणि ते जर दूर करायचं असेल तर दुःख जर दूर करायचं असेल तर दुःख दूर करायचं असेल तर जन्म मृत्यूचं चक्र दूर करावं लागेल. जन्म मृत्यूचं चक्र दूर करायचं तर तुमची प्रवृत्ती सुधारायला लागेल. प्रवृत्ती सुधारण्यासाठी तुमचे दोष काढून द्यावे लागतील. आणि दोष जर काढून द्यायचा असेल तर त्याच्यासाठी मूळ काय? मिथ्या ज्ञान. म्हणजे कुठे काय? मिथ्या ज्ञान. अज्ञानाचा नाश जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत काही साध्य होणार नाही. अज्ञान अंधकाराचा नाश झाला तर जो परमानंद तुम्हाला प्राप्त होणार तो खरा आनंद आहे. यो वै भूमा तत् सुखम नाल्पे सुखम असते तैत्तरीय उपनिषदामध्ये. थोडं सुख मला नको. यो वै भूमा अत्यंत मोठं सुख पाहिजे. आपण थोडं थोडं सुख मागतो. थोडं नको मला. यो वै भूमा तत् सुखम नाल्पे सुखम असते. थोडं सुख मला नको, तो परमानंद मला पाहिजे. थोडा अहंकार नको मला, मोठा अहंकार पाहिजे. अष्टावक्र गीतेमध्ये सांगितलंय, अहो अहम नमो मह्यम यस्य मे नास्ति किंचन अथवा यस्य मे सर्वं यद वांग मनस गोचर. अहो अहम, अष्टावक्रांना बघितले का? मी मला पाहिलं. अहो अहम, मला. नमो मह्यम, मलाच नमस्कार. अद्वैतवाद आहे. परमात्मा अहो अहम नमो मह्यम यस्य मे नास्ति किंचन, ज्याचं बाहेरचं काहीच नाही, काहीच नाही, मी वेगळा आहे. किंवा अथवा यस्य मे किंचन यद वांग मनस गोचर, किंवा सगळंच काही माझं असं तरी समजा. हे घर एवढंच नाही माझं, विश्वाची माझे घर, वसुधैव कुटुंबकम, तुम्ही मी याच्यात काहीच भेद नाही, तर असं तरी समजा. किंवा माझे काहीच नाही, दोन टोक, कुठलं तरी एक टोक सांग, मध्ये नको, सगळंच माझे. म्हणून आता उद्या मी म्हणेल तुमच्या खिशातले पैसे माझेच आहेत असं नाही त्याचा अर्थ बरं का. सगळं जगच माझे, मला वेगळं काही असण्याची काय गरज आहे? मग ही भावना, वसुध ही भावना आहे. ही भावना जेवढी अहो अहम नमो मह्यम यस्य मे नास्ति किंचन यद वांग मनसा गोचर, सगळं काही माझंच आहे किंवा माझं काहीच नाही, या दोन भावना फार सुंदर अष्टावक्र गीतेमध्ये किंवा योग वासिष्ठामध्ये अद्वैताचं वर्णन फार फार सुंदर बघायला पाहिजे. तर आता त्यांना काय सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये अष्टावक्रामध्ये की यदि देहम पृथक्कृत्य यदि देहम पृथक्कृत्य चितिरेव विश्राम तिष्ठसी अधुनैव सुखी शांत बंध मुक्तो भविष्यसी. कैवल्य मोक्ष म्हणजे मेल्यानंतर कुठं जायचं? अधुनैव, आत्ताच. यदि देहम पृथक्कृत्य चिति विश्राम तिष्ठसी, मी या देहापासून वेगळा आहे भावना करून इथं बसा, इथंच मोक्ष, इथंच कैवल्य, कुठे जायची गरज नाही, काहीच नाही. स्वर्ग गिर्ग तर फार ते त्यांच्यासमोर फारच तुच्छ आहे स्वर्ग. नाहीतरी स्वर्ग म्हणजे काय? भरपूर उपभोग करण्यासाठी इथं काहीतरी पुण्य करायचं आणि तिथं जाऊन पाप करायचं. स्वर्गाची कल्पना, पुण्याची कल्पना थोडी अशीच आहे ना, उपभोग तिथं जाऊन घ्यायचे आणि इथं उपभोगावर नाही, तर मग काय त्याला अर्थ ते स्वर्गाला? कसं स्वर्ग कुठं? इथंच. शास्त्रांना असं सांगितलंय, स्वश्रूर मात्रीयते यत्र स्मृशाच दोहित्रीयते शांती सौख्य प्रदम गेहम तत् स्वर्गाद अतिरिच्यते. स्वर्ग कसं नीट आहे का? स्वर्ग कशाला म्हणावं? स्वश्रूर मात्रीयते यत्र, ज्या घरामध्ये सासूची आई समजून सेवा केली जाते, स्नुषाच दोहित्रीयते, ज्या घरामध्ये सुनेला मुलगी समजून वाजून जातं, स्वश्रूर मात्रीयते यत्र स्नुषाच दोहित्रीयते शांती सौख्य प्रदम गेहम तत् स्वर्गाद अतिरिच्यते. स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ अशा प्रकारचा स्वर्ग इथं निर्माण करा. मुक्ती इथं आहे, कैवल्य इथं आहे, कुठे मृत्यूनंतर किंवा मृत्यू असं नाही. ज्या घरामध्ये अशी परम शांती आहे त्यालाच अंतःकरणामध्ये शांती प्राप्त होत असते. म्हणून अगोदर आपण पाहतो की शांती बाहेर, कर्तव्य बाहेर, जोपर्यंत घरात आपल्या शांती प्रेम नांदत नाही तोपर्यंत त्याला काही आपल्या घरामध्ये शांती स्थापन नाही. सगळ्यात महत्त्वाचं, घरामध्ये शांती का निर्माण होत नाही? हे वाद का निर्माण होतात?
सर्वांच्या घरामध्ये कमी असेल जास्त असेल हे वाद न व्हायला पाहिजे. हे का होतं? कुणाची तरी लेक सून म्हणून आणलेली असते, तिला आपली मुलगी म्हणून का वागू शकत नाही तुम्ही? ती मुलगी घरी आल्यानंतर ही सासू माझी आई आहे असं समजून ती सेवा काय करू शकत नाही? हे हे घरात अगोदर आपण आपल्या घरात दुसरं काही अध्यात्म करण्याची गरज नाही. एवढं जरी केलं ना, शांती सुख आहे. एक एक मानसिकता आहे. प्रत्येक स्त्रीला काय वाटत असतं, कालच आमची चर्चा झाली भाऊ बरोबर की असं प्रत्येक स्त्रीला काय वाटतं, स्वाभाविकता आहे की मुलाला लहानाचं मोठं करते याचं शिकवायचं, याचं लग्न करायचं खूप प्रेमानं. आणि लग्न झालं की तिला काय वाटतं, स्त्री सुलभ स्वभाव की माझ्या हक्कात आता वाटण्यात झाला, एक अर्धा माझा आहे अर्धा सुनेचं झालं, हे जे वाटायला लागतं ज्यावेळी असं काय वाटावं, पूर्ण हक्क माझा त्याच्यावर राहिलेला नाही, हे जे वाटण्याची भावना सुरू झाली. किंवा एखादी सून घरात आली की तिला वाटतं की ही मला कधीतरी छळ करेल का किंवा काय करेल, हे म्हणजे अविद्या. ही अविद्या जोपर्यंत संपत नाही, घराघरातले भावाचे भांडणं जोपर्यंत संपत नाही, म्हणजे प्रत्येक घरामध्ये काय होतं, प्रत्येक स्त्रीला काय करावं लागतं आणि प्रत्येक पुरुषाला काय करावं लागतं, त्याच्यासमोर येणारे सर्वसाधारणतः, मग जो पुरुष चांगला मुलगा असेल त्याला एकीकडे आई असते आणि एकीकडे बायको असते, मग दोघांना सांभाळून घेऊन चालावं लागतं. हे दोघींनी समजलं पाहिजे. किंवा एखादी स्त्री असते, तिला इकडे पुत्र असतो, मुलगा काहीतरी म्हणतो, एकीकडे पती असतो, त्या दोघांना सांभाळून घ्यावं लागतं. ही कसर ज्यावेळी जमीन, तोच स्वर्ग, तेच कैवल्य. दुसरी भक्ती करा ठीक आहे, पण हे अगोदर अधुनैव सुखी शांत बंध मुक्तो भविष्यसी. प्रत्येक घरामध्ये स्वर्ग निर्माण झाला पाहिजे, प्रत्येक अंतःकरणामध्ये मुक्ती निर्माण झाली पाहिजे, तरच या बाह्य अशा प्रकारच्या प्रवचनाला किंवा याला काहीतरी अर्थ राहील. नसतं आपण करतो, सगळं काही करतो, पण ह्याला जोपर्यंत आपण श्रवण मनन चिंतन निधीत घेसन आणि साक्षात्कार त्यावेळी होईल, हे जीवनामध्ये उतरविलं पाहिजे. आणि जोपर्यंत आम्ही जीवनामध्ये उतरविणार नाही, पुरुष मंडळी देखील देशसेवेच्या गप्पा मारतात, समाजसेवेच्या गप्पा मारतात, सगळ्या गप्पा मारतात. आणि बऱ्याच ठिकाणी असे मला अनुभवलेलं माहिती असलेले काही प्रसंग तुम्हाला सांगतो. पुण्यात घडलेला प्रसंग. पुण्यात दोघं भाऊ होते, लाख लाख रुपये पगारीचे, बायकाला लाख लाख पगार. वडील वारले, झालेली घटना बरं का पेपर, वडील वारले, ते आईला मग आता आई राहिली माग. दोघं भाऊ 2 फ्लॅटमध्ये, खालच्यात एक वरच्यात एक राहतात. मग त्यांना फार मोठा प्रश्न पडला ना, आईला कोण सांभाळायचं. मग काहीतरी ठरलं त्यांना, 15 दिवस खाली राहा, आई 15 दिवस वर राहा. ठीक आहे म्हणजे बाबा, आता काय 15 दिवस खाली राहिले, घडलेली घटना, 15 दिवस वर जायची. एकदा अशीच खालून वर गेली, वर गेल्यानंतर सुनेल, सासूबाई आणखी 1 दिवस खाली राहिलेला आहे तुमचं, उद्या का आहे का उपयोग असं अध्यात्माचं? हे जोपर्यंत करणार नाही, म्हणून हे मला सांगायचंय, आनंद आपल्या जीवनामध्ये, आपल्या घरामध्ये, इथंच शोधा. परमात्म्याला शोधण्यासाठी कुठेही बाहेर जायची कारण नाही. आणि म्हणून असंच प्राप्त होईल. न दुःखेन अपि विचालिते, न दुःखेन परम. मोठमोठ्या दुःखात देखील तो यम लब्ध्वा न परम लाभम मन्यते नाधिकम ततः. हे जे आहे, हे जर प्राप्त करायचे याच जीवनामध्ये, याची देही, याची डोळा, जर आपण अगोदर आपल्या संसारामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या संबंधांच्या मध्ये, सध्या द्वेष फार मोठा झालेला आहे. द्वेष माझ्याकडे काही असावं असं वाटण्यापेक्षाही माझ्या शेजाऱ्याचा बंगला माझ्याकडे मोठा काय आहे याचं दुःख आपल्याला जास्त, हे दुर्दैव. माझ्याकडे असं ठीक आहे, माझ्याकडे नाही याचं दुःख वाटण्यामध्ये समजू शकतो, तेही वाटू नये. पण माझ्याकडे गाडी नाही आणि माझ्या शेजाऱ्याकडे गाडी आहे ह्याचं जे दुःख वाटतं, द्वेष, हे माणसाला जास्त कष्टकारक आहे. ठीक आहे, तुझ्या प्रारब्धानं तुला मिळतंय, त्याच्या त्यानं म्हणजे मैत्री करुणा दुःख, योगशास्त्र पूर्ण त्याचा एक श्लोक, तरी एक सूत्र घेतो, मैत्री करुणा मुदितोपेक्षा नाम सुख दुःख पुण्य पुण्य भावना तच्चित्त प्रसादनम. महर्षींनी पतंजलीने जे सांगितलेलं आहे, चित्त जर प्रसन्न ठेवायचं असेल तर काय करावं लागेल, जे सुखी आहेत त्यांच्याशी मैत्री, वा एवढं त्याला मिळते. काहीतरी त्याचं पूर्वजन्माचं कर्म असेल, चांगलं असेल म्हणून त्याला मिळते. दुःख, जे दुःखी आहेत त्यांच्याविषयी करुणा असली पाहिजे, मैत्री करुणा मुदिता. आता ताईंना आमचा सप्ताह सुरू केलाय मुदितामध्ये, चांगलं कार्य, आनंद वाटलं पाहिजे. नुसतं बा उगे काहीतरी नाटक करते, काहीतरी करते, हर्ष झाला पाहिजे. इतरांना म्हणजे चांगलं जरी काम केलं तरी काहीतरी त्याला दोष देणं, हे मुदिता व्हायली पाहिजे. मैत्री करुणा मुदिता आणि उपेक्षा,
कुणी जर वाईट काम करत आहे तर आपल्याला काय ठीक, त्याला समजावून जरूर सांगावं, पण त्याच्याविषयी तिरस्कार न करता आपण ज्यावेळी बसतो सहसा काय आपलं त्याचं काय ह्याचं काय हे काय करायचं, अरे तुझं काय बघ ना, तुझं कुणाचं काय चाललंय याच्याविषयी आपल्याला खरं तर काय ठीक आहे, परमेश्वर त्यांना सद्बुद्धी देऊ. आपण नुसतं गायत्री मंत्र म्हणत असतो, भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात, आमच्या बुद्धीला प्रेरणा द्या असं म्हणलं पाहिजे. तर होतंय काय, धियो यो नः प्रचोदयात म्हणण्याऐवजी कधी कधी धियो यो न प्रचोदयात, न आमच्या बुद्धीला प्रेरणा देऊ नको, न म्हणजे आम्हाला धियो यो न प्रचोदयाच्या ऐवजी धियो यो न प्रचोदयात असा गायत्री मंत्र गायत उत्तर करून त्याचा काही होऊ नये. किंवा मृत्युंजय मंत्र म्हणत असताना त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकम इव बंधनान मृत्योह मुक्षीयमामृता, मृत्यूच्या बंधनापासून मला सोड. बरेच महाभाग असं म्हणताना ऐकलं की बंधनानां मृत्योह मुक्षीय, बंधनानां म्हणजे बंधनांच्या, मृत्यूच्या बंधनापासून आणि मृत्यूचं बंधन दोन्हीमध्ये अर्थ फरक आहे. म्हणजे मृत्यूचं बंधन तू सोडून देणं आम्हाला भेटावं, म्हणजे त्या उच्चार स्पष्ट असण्याला देखील किती महत्व आहे. ज्यावेळी त्वष्टा त्याने यज्ञ केला, इंद्राला मारण्यासाठी त्याला पुत्र पाहिजे होता आणि त्यानं तपश्चर्या केली, परमात्मा समोर प्रकट झाले आणि त्यानं सांगितले इंद्र शत्रूर वर्धस्व, माझ्या पोटी इंद्राचा शत्रू प्राप्त व्हावा. तर समास उच्चार हे एवढे स्पष्ट असायला पाहिजे की त्याचा उलट अर्थ झाला, इंद्रस्य शत्रू, षष्टी तत्पुरुष समाज, इंद्राचा शत्रू माझ्या घरी जन्म होऊ दे असं म्हणायचं होतं. तर त्याचा इंद्रयस्य शत्रू, इंद्र ज्याचा शत्रू आहे तो कोणता, बहुव्रीही समाज झाला. म्हणून इंद्राचा शत्रू त्याच्या घरी त्वष्टा जन्मला आणि इंद्र ज्याचा शत्रू आहे, इंद्रानं याला मारलं, त्वष्टाचा जो पुत्र होता वृत्रासुर त्याला त्यानं मारलं. आणि इंद्रशत्रू किंवा म्हणजे आता समासाबद्दल बोलत असताना इंद्रस्य शत्रू, इंद्राचा शत्रू हा षष्टी तत्पुरुष झाला, इंद्रयस्य शत्रू हा बहुव्रीही झाला आणि इंद्र एव शत्रू, इंद्र हाच शत्रू हा कर्मधारय झाला. असं म्हणून आपण बोलत असताना उच्चारांची स्पष्टता, अर्थाची स्पष्टता किंवा तनुरघोरा पापकाशिनी, तनु अघोरा अपापकाशिनी असे, अघोर ज्याची तनु आहे आणि पापरहित ज्याची तनु आहे असं म्हटलं पाहिजे. पण तसं म्हणत असतात तनु र घोरा ऐवजी तनुर घोरा, तनु आणि अघोरा तिथं विसर्गाचा र झाला, तनु अघोरा, तनु र घोरा, र पूर्ण उच्चार करायला पाहिजे. तनुर घोरा म्हणल्यानंतर ज्याची तनु घोर आहे आणि असा उलट सुलट अर्थ होतात. म्हणून आपण म्हणत असताना उच्चार स्पष्ट पाहिजे, अर्थ स्पष्ट पाहिजे आणि अशा प्रकारे आनंद घेत असताना थोडक्यात बराच वेळ झालेला आहे की आपल्या जीवनाचं लक्ष यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम असते, मला थोडं सुख नकोय, ते परम सुख आहे, ते परमात्म्याचं सुख आहे, ते मला पाहिजे. आणि त्याची झलक जरी आपल्याला आली तरी आपण सर्व माऊलींच्या कृपेनं त्या परमानंदाकडे वळू अशी माऊलींच्या चरणी प्रार्थना करून मला जी आपल्याला सेवेची संधी दिली त्याबद्दल ताईंची आणि आपल्या सर्व इथं उपस्थित झाला. आणि अल्पस्वल्प माझी सेवा जे काही थोडं असेल, जे काही थोडं बरोबर असेल ते माऊलीनं दिलं, जे चुकलं असेल ते माझी चूक आहे असून क्षमा करून आपल्या सर्वांची क्षमा याचना आणि आभार मानून मी आपली सेवेला विराम देतो. ओम शांती शांती शांती. ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. नारळ 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 इकडे बघ.